मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही मार्चचा संप आजही सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे। आजपासून या संपाची तीव्रता वाढणार आहे। कोलकात्यातील डॉक्टरांवरील अत्याचारानंतर माड आक्रमक झालाय। ओपीडी आणि शस्त्रक्रियेवर मोठा परिणाम सुद्धा होतोय। डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत मुख्यमंत्री शिंदेंनी आश्वासन दिलेलं होतं, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतरही मार्चचा संप हा सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी शिल्पा सध्या आपल्या सोबत आहेत। शिल्पा, आपण पाहतोय माडचा संप आजही सुरू आहे। माडचे जे आंदोलनकर्ते आहेत ते अजूनच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। सध्याची काय परिस्थिती आहे तिथली? नक्कीच गौरी, कोलकात्यातील डॉक्टरवरील झालेल्या अत्याचारानंतर संपूर्ण देशभरामध्ये त्याची निदर्शने पाहायला मिळाली आणि आज देखील माडचा जो संप आहे त्यांनी कामबंद आंदोलन देखील पुकारलेलं आहे आणि जास्त पद्धतीने हे तीव्र पद्धतीने आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर देखील हा संप असाच सुरू आहे। त्यामुळे ओपीडी असेल, जी शस्त्रक्रिया असेल, विविध ज्या शस्त्रक्रिया आहेत त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम जाणवणार असल्याचं पाहायला मिळत आहे। गेल्या 2-3 दिवस आपल्याला हा परिणाम जाणवला नाही, मात्र आता माड आक्रमक झाल्यामुळे हा परिणाम आज जाणवणार असल्याचं दिसून येत आहे। कारण हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण आलेले आहेत, रुग्णांचे जे नातेवाईक आहेत, त्यांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे गौरी। हो, नक्की शिल्पा, त्यामुळे रुग्णांचे हाल होताना पाहायला मिळत आहेत। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।